हा दोन ब्लॉगर एका फ्रेम मध्ये आले. काय जोड्याने मारतील. अशा प्रकारे ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा नवीन दिवस, बघूया आज काय करायचं. तर भावांनो, ब्लॉगची सुरुवात तुम्ही बघितलीच असेल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही 4 जण निघालो दापोलीला. गाडीत गाणी ऐकत टाइमपास करत लो मानगावच्या अलीकडे सीएनजी पंपावर. सीएनजी भरला आणि आलो गोवा हायवेला. आणि रात्री उशिरा पोहोचलो रिसॉर्ट. सकाळी उठलो आणि मासे आणायला गेलो हरणे बंदर. येऊन बघतो तर काय एवढी गर्दी. पण कार्यकर्त्यांनी संधी साधून आपली मोठी सुरमई घेतली. आजूबाजूला जरा फिरलो आणि मासे साफ करायला गेलो. मावशी नसल्यामुळे बाबूशेठ म्हणले आणा इकडे मी साफ कर. तर मावशी आल्या आणि त्यांना मदत करायला परशा पुढे गेला. मग सोलायला उशीर लागणार होता. वर आम्ही बीचवर नको ते नमुने बघा हे. आता डिप्स मार. मासे आणल्याने क्रिकेट खेळायला निघालो बीच. खूप दिवसांनी खेळ पहिलाच बॉल टाकला आणि समोरच्याचा टकोरा फुटता राहील. आणि शेवटी कोणाची नजर लागली काय माहिती. बॅटच तुटली. बाबू शेटने एका बॉल मध्ये बॅटचे 2 तुकडे करून टाकले. 2 मिनिटांसाठी शोएब अख्तरची आठवण झाली. तरी पण आपली त्याची आईची. परत आलो रिसॉर्ट वर. टाइमपास केला. सनसेट बघायला परत निघालो बीच वर. कांदा वाटा काय बघायला पुढे गेलो. कार्यकर्ते पाण्यात पोहायला जायचंय म्हणल्यावर अशी करत होती. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना. किनाऱ्यावर बसून व्हिडिओ काढले. रिसॉर्टवर जाऊन जून झोप. सकाळी नाश्ता यायची वाट बघत होतो तेवढ्यात ही पार्टी दिसली. म्हणलं यावर न बोललेलंच बरं. पोहे आले. विवेक भाऊकडून बिल मागवलं आणि चेकआउट केलं. तरी ही वहिनीने 1200 रुपयासाठी भांडणं केली. रुद्राला बाय केलं आणि निघालो परतीच्या प्रवासाला. त्या अगोदर हे करावं लागलं. सध्या हे ट्रेंडिंग आहे. अशा प्रकारे ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे. عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة. एवढ्या जुळ्यात पण पोरांनी गावची जाहिरात केलीच. तर कसा वाटला व्लॉग? आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि पेजला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.